आज अनिताच्या घरी तिच्या नवऱ्याची म्हणजे संजयची आत्या आणि मामा आले होते. तिने त्या दोघांना नाश्ता दिला. तिच्या सासू शारदाताई तिथेच बसल्या होत्या. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांसमोर अनिताने तिच्या सासूसाठी देखील एका प्लेटमध्ये नाश्ता काढला आणि म्हणाली, आई नाश्ता करून घ्या, नाहीतर थंड होईल. तिचे असे प्रेमळ बोलणे ऐकून शारदाताई चकित झाल्या. शारदाताईंना सुनेची धूर्तता समजली होती. त्यांनी नाश्त्याच्या प्लेटला हात लावला नाही आणि ती प्लेट मागे सारत म्हणाल्या, सुनबाई, मी तुला सांगितले होते की मला भूक नाही, मला नाश्ता नको. पण तरीही अनिता त्यांच्या रागाकडे दुर्लक्ष करून काळजीच्या स्वरात देखावा करत म्हणाली, आई, जर तुम्ही नाश्ता केला नाही तर मीही काही खाणार नाही. बसू मग आपण दोघीही उपाशी. हे ऐकून शारदाताई संतापल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, आता हे नाटक थांबव. खोटे बोलण्याची आणि ढोंग करण्याचीही एक मर्यादा असते. शारदाताईंना समजत होते की घरी पाहुणे आल्यामुळे ती त्यांच्यासमोर असे गोड बोलण्याचे नाटक करत आहे. नाहीतर इतर वेळी सासूला बोलताना तिच्या आवाजात नेहमी कडवटपणाच असायचा. सासूकडे पाहून अनिता मनात विचार करत होती की आत्या आणि मामा 2-3 दिवसांनी जातील तेव्हा ह्या म्हातारीला कोण विचारणार आहे. पण ते आहेत तोपर्यंत तरी हिची सरबराई करावी लागणार. पण शारदाताईंना त्यांच्या धूर्त सुनेचे हे खोटे वागणे व्यवस्थित लक्षात आले होते. त्या पुढे काय बोलणार इतक्यात त्यांचा नातू राजू तिथे आला आणि त्याने आजीला मिठी मारली. लाडक्या नातवाला पाहून शारदाताईंचा राग विरघळला. आजीच्या गालावर हात ठेवत राजू म्हणाला, आजी, कर ना ग नाश्ता. तू खाऊन घे आणि मग मला एक छानशी गोष्ट सांग. आणि जर तू आज नाश्ता केला नाहीस तर मीही काही खाणार नाही. तेव्हा शेजारी बसलेल्या शारदाताईंची नणंद सुमित्राताई म्हणाल्या, अगं वहिनी, तुझी आणि तुझ्या सुनेची लुटुपुटीची लढाई चालतच राहील. हे बघ, तू लवकर नाश्ता कर बरं. मग काय, शारदाताईंना आपल्या नणंदेचे ऐकावेच लागले. कारण एकीकडे त्यांचा लाडका नातू आणि दुसरीकडे त्यांची लाडकी नणंद त्यांना नाश्ता करून घे असे प्रेमाने सांगत होते. सुमित्राताई नेहमी आपल्या वहिनीला साथ देत होत्या. नाहीतर इतर नातेवाईकांना तर मुलाने आणि सुनेने महागड्या भेटवस्तू आणि पैसे देऊन आपल्या बाजूने केले होते. शारदाताई सुमित्राताईंना म्हणाल्या, ताई, तुम्हीही या, आपण दोघी एकत्र नाश्ता करू. भाऊजाईची विनंती मान्य करून सुमित्राताई येऊन शारदाताईंच्या बाजूला बसल्या. मग दोघीही नाश्ता करू लागल्या. तिकडे अनिता खूप खुश झाली होती की कमीत कमी आत्यासमोर तिचे चांगले इम्प्रेशन पडले आणि सासू काहीही करू शकली नाही. इकडे नाश्ता करता करता सुमित्राताई म्हणाल्या, खरंच वहिनी, तुझ्या सुनेमध्ये इतर कोणते गुण असो वा नसो, पण तिच्यात एक गोष्ट मात्र चांगली आहे की ती स्वयंपाक खूप छान बनवते. शारदाताई म्हणाल्या, तुम्ही बरोबर बोलत आहात ताई. तिला स्वयंपाक छान बनवता येतोच आणि लोकांना मूर्ख बनवायला सुद्धा व्यवस्थित जमते. सुमित्राताईंना आपल्या भाऊजाईच्या बोलण्यातील दुःख समजले होते. त्या भाऊजाईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सुनेने बनवलेल्या नाश्त्याचे कौतुक करू लागल्या. कारण त्यांना पुन्हा त्या दोघी सासू सुनांमध्ये वाद व्हावेत आणि मग घरात महाभारत घडावे असे अजिबात वाटत नव्हते. सुमित्राताईंनी खूप प्रेमाने आपल्या वहिनीला स्वतःच्या हाताने एक घास भरवला आणि म्हणाल्या, खरंच वहिनी, आज जर दादा जिवंत असता तर त्याला त्याचे कुटुंब पाहून किती आनंद झाला असता आणि त्याचा हा गोड नातू पाहून तर त्याला 1 मिनिट देखील खाली सोडले नसते. शारदाताई म्हणाल्या, नाही ताई, उलट मी तर म्हणते ते ह्या जगात नाहीत तेच बरे आहे. नाहीतर ते सुद्धा आज माझ्यासारखे दुःखी राहिले असते आणि स्वतःच्याच लोकांनी फसवल्यानंतर आतून पूर्णपणे तुटून गेले असते. आज शारदाताईंच्या मनातील कटुता अजिबात कमी होत नव्हती. कदाचित गेल्या 2 वर्षात त्यांनी खूप काही सहन केले होते. आज नकळत त्यांच्या तोंडून काही कटू गोष्टी बाहेर येत होत्या आणि त्या सुमित्राताईंना चांगल्या प्रकारे समजल्या होत्या. वहिनीसोबत गप्पा मारण्यासाठी एकांत मिळावा याची सुमित्राताई वाट पाहत होत्या, जेणेकरून त्यांना वहिनीच्या मनातील व्यथा समजू शकेल. त्यामुळे सुमित्राताई हळू आवाजात म्हणाल्या, वहिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. आधी खाऊन घे आणि मग रात्री आपण दोघी नणंद भावजया मिळून मनसोक्त गप्पा मारू. सुमित्राताई आणि शारदाताईमध्ये खूप जवळीक होती. लग्नानंतर जेव्हा शारदाताई सासरी आल्या तेव्हा त्यांची पहिली मैत्री त्यांच्या नणंदेसोबत म्हणजे सुमित्राताईंसोबत झाली, जी आजपर्यंत कायम होती.
अगं वहिनी, आता तरी हस ना. तू नेहमी आनंदी आणि खुश राहा, यापेक्षा मला दुसरे काहीही नको. सुमित्राताई अजूनही शारदाताईंचे मन हलके करण्याचा प्रयत्न करत होत्या. पण इकडे शारदाताईंच्या मनामध्ये काहीतरी वेगळेच होते, जे बाहेर येण्यासाठी आतुर झाले होते. शेवटी त्यांना राहावले नाही, त्यामुळे त्या म्हणाल्या, ताई, एक तुम्हीच तर आहात ज्यांना मनापासून असे वाटते की मी खुश राहावे. नाहीतर ह्या घरातील माणसांना तर असे वाटते की कधीही म्हातारी मरेल आणि कधी हिच्या सगळ्या संपत्तीवर आपला हक्क सांगावा. हे ऐकून सुमित्राताई म्हणाल्या, बस कर ग वहिनी, आता हे सोड ना, आपण काहीतरी वेगळ्या विषयावर बोलूया. सुमित्राताईंनी बाजूच्या खुर्चीवर मोबाईल चाळत बसलेल्या अनिताच्या चेहऱ्याचा रंग बदलताना पाहिले होते. ती मोबाईलमध्ये जरी पाहत असली तरी तिचे कान मात्र दोघींच्या बोलण्याकडे होते. त्यामुळे सुमित्राताईंनी विषय बदलला. त्या खूप प्रेमाने अनिताला म्हणाल्या, सुनबाई, जा बरं आणि आमच्यासाठी 2 कप चहा बनवून आण. पण खरे तर अनिताला त्या दोघींचे बोलणे ऐकायचे होते. पण आता सुमित्राताईंनी चहा बनवायला सांगितल्यामुळे नाईलाजाने तिला उठावे तर लागणारच होते. तसेही तिला सुमित्राताईंच्या नजरेत स्वतःला एक चांगली सून सिद्ध करायचे होते. म्हणून ती चहा बनवायला उठली आणि किचनमध्ये गेली. सुमित्राताईंच्या मनामध्ये काहीतरी होते जे त्यांना शारदाताईंना विचारायचे होते. त्या फक्त एकांताची वाट पाहत होत्या. अनिताने बऱ्याच वेळाने त्या दोघी ननंद भावजयांना काही वेळ एकटे सोडले होते. संजय आणि सुमित्राताईंचे पती वामनराव बैठकीच्या खोलीत बसले होते, त्यामुळे त्या दोघींना बोलण्यासाठी ही वेळ योग्य नव्हती. म्हणून सुमित्रा आत्याने शारदाताईंशी औपचारिक गोष्टींबद्दल बोलायला सुरुवात केली. पण शारदाताई पुन्हा म्हणाल्या, ताई, आजकाल मला छोट्या छोट्या गोष्टींवरून रडू येते. माझ्यासोबत काय चालले आहे ते मला समजत नाही. मला कशातही आनंद वाटत नाही. मी फक्त माझ्या राजूसाठी जगते आहे. पण माझी सून त्याला माझ्याकडे येऊ देत नाही. आज तुम्ही आलात म्हणून राजू माझ्याजवळ आला तरी, नाही तर ती त्याला त्यांच्या खोलीतून बाहेर येऊ देत नाही. जणू काही मी त्याची आजी नसून डायन आहे. हे सर्व बोलत असताना शारदाताईंना आश्चर्य वाटले, कारण सुमित्राताई त्यांच्या बोलण्यावर जरासुद्धा आश्चर्य दाखवत नव्हत्या की अनिता तिच्या सासूसोबत अशा पद्धतीने वागत आहे आणि त्यांच्या नातवाला सुद्धा त्यांच्यापासून दूर करत आहे. पण सुमित्राताई खूप समजूतदार आणि व्यावहारिक होत्या. त्यांना सध्या तरी आपल्या भावजाईची बाजू घेऊन अनिता आणि संजयसोबत वाद करून हे प्रकरण पुढे नेण्याची इच्छा नव्हती. सुमित्राताई शिक्षित होत्या आणि त्यांच्या गावातील पहिल्या ग्रॅज्युएट महिला होत्या. त्यामुळे गावात त्यांचा प्रभाव होता आणि आता या घरातही त्यांचे बरेच चालायचे. त्यांचा भाचा संजयही सुमित्राताईंना घाबरत होता आणि संजयमुळेच अनिताही सुमित्रा आत्याला घाबरत होती. ती त्यांच्यासमोर स्वतःची छाप पाडण्याचा प्रयत्न करत होती. पण जरी ते दोघे कितीही चांगले असल्याचे भासवत असले तरी वहिनीच्या चेहऱ्यावरील रेषा आणि डोळ्यातील निराशा पाहून सुमित्राताईंना समजले होते की त्यांचा मुलगा आणि सून किती पाण्यात आहेत. त्यांना हे प्रकरण वाढवण्याची इच्छा नव्हती, म्हणून बराच वेळ त्यामध्येच विनोद करून वातावरण सामान्य करण्याचा आणि शारदाताईंचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करत होत्या. कारण त्यांना व्यवस्थित ठाऊक होते की त्या तर 1-2 दिवसात आपल्या पतीसोबत निघून जातील, पण मागे त्यांच्या भावजाईला संजय आणि अनितासोबत राहायचे आहे. त्यामुळे त्या प्रयत्न करत होत्या की सासू सुनेमध्ये कसलाच कडवटपणा येऊ नये. रात्री झोपताना सुमित्राताई आपल्या भावजाईला म्हणाल्या, वहिनी, मगाचपासून तुला विचारावे म्हणते, तुझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या कुठे आहेत? हे ऐकताच शारदाताईंचे डोळे भरून आले. काय झाले वहिनी, तू का रडत आहेस? शारदाताई म्हणाल्या, ताई, आता तुम्हाला काय सांगू त्या बांगड्यांची कथा? सुमित्राताई म्हणाल्या, हे बघ वहिनी, ठीक आहे, तुला सांगायचे नसेल तर सांगू नको, पण रडू नकोस. तुला ठाऊक नाही, तू रडताना माझ्या काळजाला किती यातना होतात. शारदाताई म्हणाल्या, ताई, माझ्याही हृदयाला त्या दिवशी यातना झाल्या होत्या जेव्हा माझ्या मुलाने माझ्या हातातील बांगड्या जबरदस्तीने काढल्या. काय म्हणताय वहिनी? संजय तुमच्यासोबत असे कसे करू शकतो? काही विचारू नका ताई, ही सून जी तुम्हाला इतकी साधी भोळी वाटते ना, ती खूप आगाऊ आहे. आता शारदाताई थोडेसे धाडस करून बोलू लागल्या. अनिताच्या भावाचे लग्न होते आणि तिला तिच्या माहेरी लग्नाला आलेल्या पाहुण्यांना असे दाखवायचे होते की तिचे लग्न खूप श्रीमंत कुटुंबात झाले आहे. म्हणून तिने माझ्याकडे दागिन्यांसाठी आग्रह धरला आणि मला माझे वडिलोपार्जित दागिने काढून देण्यास भाग पाडले.
पण तेव्हा ती म्हणाली होती की ती तिच्या भावाच्या लग्नानंतर ते सर्व दागिने मला परत करेल. पण तिने दागिने परत केले का? आता तिच्या भावाच्या लग्नाला जवळजवळ 8 महिने झाले आहेत. शारदाताई म्हणाल्या, ताई, या पुढची कहाणी तुम्ही न ऐकलेली बरी. तुम्हालाही विश्वास बसणार नाही, जसे आजपर्यंत माझे मन विश्वास ठेवू शकले नाही की ते सर्व दागिने चोरीला गेले आहेत असे तिने सांगितले. सुमित्राताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, वहिनी, हे तू काय बोलतेस? सर्व दागिने चोरीला गेले? आणि त्याने दागिने सांभाळून ठेवले नव्हते का? मला वाटते कदाचित सुनबाईने ते दागिने हडप केले असतील आणि चोरीला गेल्याचे खोटे कारण दिले असेल. शारदाताई म्हणाल्या, ताई, ती बाई किती हुशार आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. एवढेच काय, पण संजयने माझ्या बँक खात्यात काही बदल केले आणि नॉमिनीच्या जागी त्याचे नाव माझ्या खात्याशी जोडले हे सांगताना शारदाताईंचा कंठ दाटून आला होता. सुमित्राताईंनी पुढे येऊन शारदाताईंना जवळ घेतले आणि म्हणाल्या, आता बस कर वहिनी, तू रडणार नाहीस तर खंबीरपणे उभी राहून त्या दोघांना त्यांच्या दुष्कृत्यांसाठी रडवशील. शारदाताई आपले अश्रू पुसत म्हणाल्या, ताई, आता तुम्हाला काय काय सांगू. संजय ऑफिसवरून येण्यापूर्वी अनिता मला रात्रीच्या जेवणात दुपारची उरलेली थोडीशी भाजी भाकरी खायला देते आणि झोपायला सांगते. आणि ती स्वतः मात्र तिच्या नवऱ्यासोबत वेगवेगळे पदार्थ बनवून खाते. आणि जेव्हा संजय आई जेवली का असे विचारतो तेव्हा ती म्हणते की आई पोटभर जेवून त्यांच्या खोलीत आराम करत आहेत. हे ऐकून मुलगाही निश्चिंत होऊन जेवण करतो. तिचे बोलणे ऐकून मी आतल्या आत रडत राहते की आता माझ्यावर इतके वाईट दिवस आले आहेत की मला पोटभर जेवायलाही मिळत नाही. मी म्हातारी झाल्यामुळे कोणीही मला विचारत नाही. ताई, मी अगदी एकटी पडली आहे. म्हणूनच कधी कधी मला असे वाटते की देवाने मला तुमच्या भावासोबत या जगातून नेले असते तर फार बरे झाले असते. त्याच्यामागे हे जग खूप खराब वाटते. मी काय सांगू, आता सगळे काही बदलले आहे. मला वाटते की जेव्हा ते जिवंत होते तेव्हा सर्व काही होते, पण आता ते नाहीत तेव्हा असे वाटते की जणू कोणालाच माझी गरज नाही. घरात सगळे सणवार साजरे होतात. वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पुरणपोळी, श्रीखंड, पुरी, कचोऱ्या बनवल्या जातात. पण माझ्यासाठी फक्त कोरडी भाकरी, भाजी किंवा मग पाणीदार डाळ बनवली जाते. असे बोलत शारदाताई सुमित्राताईंकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या, ताई, कदाचित तुम्हाला असे वाटेल की माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे, मी वेडी झाले आहे. तुम्हाला वाटत असेल की वहिनी किती लोभी झाली आहे. ती फक्त खायचे बोलते, पण मी तरी काय करू ताई. मला खरोखर माझ्या आवडीचे काहीतरी खावेसे वाटते, काहीतरी चमचमीत बनवावेसे वाटते किंवा किमान बाहेरून काहीतरी ऑर्डर करावे वाटते. पण मला माझ्या सुनेच्या व्यंगात्मक शब्दांची भीतीही वाटते की ती म्हणेल की आता म्हातारी इतकी हावरट झाली आहे की जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बाहेरून जेवण मागवू लागले आहे. म्हणून ती मला जे काही खायला देते ते मी निमूटपणे खाते. सुमित्राताई म्हणाल्या, वहिनी, तू तुझ्या खोलीत नाश्त्याचे पदार्थ किंवा काही नमकीन आणि फळे इत्यादी काही कोरडे पदार्थ का ठेवत नाहीस? तू तुझ्या सुनेला एवढी का घाबरतेस? हे ऐकून शारदाताईंच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांचा आवाज घशातून बाहेर येतच नव्हता. त्या स्वतःला सावरत म्हणाल्या, काय सांगू ताई, माझ्या घरात माझी इतकी उपेक्षा झाली आहे की मी सध्या एका मोलकरणीपेक्षाही वाईट आयुष्य जगत आहे. आता सुमित्राताईंना हे सहन होत नव्हते म्हणून त्या म्हणाल्या, वहिनी, तू हे सर्व संजयला का सांगत नाहीस? त्याला हे माहिती आहे का? ताई, मी माझ्या मुलाला या सगळ्या गोष्टी कशा सांगू? आणि त्या संजयला एकट्याला सोडतच नाही, सतत त्याच्या मागे पुढे करत असते. पण हो, दर रविवारी किंवा कोणत्याही सुट्टीच्या दिवशी जेव्हा संजय घरी असतो तो दिवस माझ्यासाठी एखाद्या सणासारखा असतो, कारण त्या दिवशी माझी सून मला तेच जेवण देते जे ती स्वतः खाते, जेणेकरून तिच्या दुष्कृत्यांबद्दल संजयला कळू नये. अन्यथा अनिताला मी जगावे असे वाटतच नाही. तिची तरी इच्छा आहे की मी लवकरात लवकर हे जग सोडून जावे. ह्याच कारणामुळे मी अशक्त झाले आहे. पण या गोष्टी इतर लोकांना सांगण्यासारख्या आहेत का? लोक ऐकून हेच बोलतील की ह्या म्हातारीला फक्त खायचे पडले आहे, त्यामुळे मला जे काही खायला मिळते ते मी गुपचूप खाऊन पाणी पिऊन झोपते. जर सूनच अशी असेल तर माझ्या मुलालाही मी लवकर हे जग सोडून जावे असे वाटतच असेल. जेव्हा शारदाताईंनी हे सांगितले तेव्हा सुमित्राताईंनी त्यांना थांबवले आणि म्हणाल्या, नाही नाही वहिनी, आपला संजय असा कधीच विचार करू शकत नाही. माझे मन मला सांगते की नक्कीच अनिताची आई तिचे कान भरत असेल, नाहीतर तिने तुझ्याशी असा वागण्याचा विचारही केला नसता. आणि संजयबद्दल बोलायचे झाले तर तो सुद्धा तुझ्याबद्दल असा विचार करू शकत नाही. सुमित्राताईंचे बोलणे ऐकून शारदाताईंनी स्वतःला सावरायला सुरुवात केली.
त्यांना वाटले की कोणाशीही उघडपणे बोलणे योग्य नाही. कितीही मन मोकळे केले तरी कोणाच्या मनात काय आहे हे कोणालाही समजत नाही. पण खरे तर त्यांना स्वतःच्या मुलाबद्दल वाईट बोलायलाही लाज वाटत होती. त्यांच्या मुलाचेही त्याच्या आईवर प्रेम नाही हे इतके मोठे सत्य त्या कशा सांगू शकतील? आता मुलाचे विचारही बदलू लागले आहेत हे त्या कशा सांगू शकणार होत्या? संजयच्या वागण्यानुसार हे स्पष्ट दिसत होते की आता त्याला त्याच्या आईची काळजी नाही. पण त्या मनात विचार करत होत्या की त्यांचा हा लढा जो त्यांना स्वतःहून लढावा लागणार आहे. त्यांना वाटू लागले की आई बरोबर बोलत होती की तुमचे दुःख तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा. जर तुम्ही लोकांना सांगितले तर ते फक्त हसतील. तुमचे दुःख वाटून घेण्यासाठी कोणीही येणार नाही. म्हणूनच शारदाताई झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण त्यांना शांत आणि गंभीर पाहून सुमित्राताई म्हणाल्या, वहिनी, इतर जे काही आहे ते सर्व उद्या उघड होईल. आपण सर्वजण एकत्र बसून मन मोकळेपणाने बोलू, तरच ही समस्या सुटेल. आता तू काळजी करू नकोस, शांतपणे झोप. सुमित्राताईंचे बोलणे ऐकून शारदाताई थोड्याशा काळजीत म्हणाल्या, ताई, ते तर ठीक आहे, पण तुम्ही आणि वामनदादा काळजीपूर्वक बोला. कारण मला असे वाटते की संजय सुद्धा सुनबाईला घाबरतो. त्याला त्याची बायको माझ्याशी अशी वागते हे माहीत आहे की नाही ते ठाऊक नाही. पण असेही असू शकते की त्याला सर्व काही माहिती असूनही तो तिला घाबरून गप्प बसत असेल आणि त्याला असेही वाटत असेल की आता आईकडून सगळी महत्त्वाची कामे करून घेतली आहेत, तर मग आता जर आई हे जग सोडून गेली तरी काही हरकत नाही. त्याने आधीच राहते घर त्याच्या नावावर केले आहे. संजयच्या बाबांकडे अनेक LIC होत्या, काही FD होत्या. संजयने आधीच सर्व पैसे त्याच्या नावावर केले आहेत. ताई, तुमचे भाऊ जिवंत असताना मी कधीच कोणतीही कागदपत्रे पाहिली नाहीत. ते मला खूप सांगायचे की माझ्या बँकेच्या पैशांचा पूर्ण हिशोब ठेव. जर मी नसलो तर ते तुला उपयोगी पडेल. पण तेव्हा मी त्यांच्या तोंडावर हात ठेवून म्हणायचे, असे बोलू नका, मलाच तुमच्या आधी मरण येऊ देत. आमच्या मुलावर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच तेव्हा ते अभिमानाने म्हणायचे की आपला संजय आहे ना, तो म्हातारपणात आपल्याला साथ देईल, आपल्याला कधीच एकटे सोडणार नाही. तू निश्चिंत राहा. पण त्यांना तरी काय माहिती पुढे त्यांच्या मागे माझ्या नशिबात देवाने काय वाढून ठेवले आहे. ताई, खरंच माझी अवस्था एका मूर्ख बाईसारखी झाली आहे. माझा मुलगा आणि सून जे काही म्हणतील त्यावर मला विश्वास ठेवावा लागतो. कारण मला स्वतःला ठाऊक नाही की संजयच्या बाबांनी कोणत्या बँकेत कुठे किती पैसे जमा केले आहेत. पण याची सर्व माहिती संजयला आहे. त्यामुळे आता सगळं संजयच्या नावावर आहे. मग मी तरी काय करू शकते? त्यामुळेच तर सुनबाई जे काही देईल ते खाऊन दिवस ढकलत आहे. इतक्यात सुमित्राताईंना व्हरांड्यात कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकायला आला. त्यांना वाटले की कदाचित अनिता किंवा संजय त्यांचे बोलणे ऐकत असतील. म्हणून त्या थोड्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, वहिनी, आपण खूप बोललो आहोत. आता आपण उद्या बोलू. झोपा बरं. शारदाताई म्हणाल्या, ताई, उद्या जर तुम्ही त्या दोघांना काही कठोर बोललात तर तुम्ही दोघे गेल्यावर सुनबाई मला आणखी त्रास देईल. काहीही झाले तरी मला त्यांच्यासोबतच राहायचे आहे. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. सुमित्राताई म्हणाल्या, ठीक आहे वहिनी, सगळं माझ्यावर सोड. उद्या आपण सर्व काही मोकळेपणाने बोलू. मला तुझ्या मुलाला आणि सुनेला सांगावेच लागेल की ते कोणती चूक करत आहेत. असो, आता तू शांतपणे झोप. पण शारदाताईंच्या डोळ्यात झोप नव्हती. त्या तर उद्या काय होणार आहे हाच विचार करत होत्या. सुमित्राताई मुलाला आणि सुनेला काही कमी जास्त बोलल्या तर त्यांच्यात वाद तर होणार नाहीत ना, ही भीती त्यांना वाटत होती. बराच वेळ त्या ह्याच विचारात होत्या. विचार करता करता शारदाताईंना कधी डोळा लागला समजले नाही. वहिनी झोपल्यानंतर सुमित्राताई उठल्या आणि दबक्या पावलांनी आपल्या पतीच्या म्हणजे वामनरावांच्या खोलीकडे गेल्या आणि खोलीत जाऊन त्यांनी वामनरावांना हलवून उठवले. तेव्हा ते दचकून उठले आणि म्हणाले, काय झाले सुमित्रा, तू अजून झोपली नाहीस का? यावर सुमित्राताई हळू आवाजात म्हणाल्या, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. आणि काही वेळातच त्यांनी शारदाताईंचा मुलगा आणि सुनेबद्दल वामनरावांना सर्व काही सांगितले. तेव्हा दोघांनी मिळून एक प्लॅन बनवला की उद्या सकाळी आपल्याला काय करायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केल्यानंतर वामनराव संजयला म्हणाले, संजय, तू आज तुझी गाडी घरी सोडून जाऊ शकतोस का? आज तू टॅक्सी किंवा कॅबने ऑफिसला जा. आज मी आणि तुझी आत्या बाजारात जाणार आहोत. त्याच्यासोबतच वहिनीला सुद्धा फिरवून आणू. संजयसाठी खरे तर हा एक विस्फोट होता. तिकडे स्वयंपाक खोलीत काम करणाऱ्या अनिताने देखील कान टवकारले. ती मनातल्या मनात बडबडली, हे काय बोलत आहेत वामन काका? त्यांची एवढी हिंमतच कशी झाली की ते बाहेर फिरायला जाण्यासाठी माझ्या नवऱ्याची महागडी गाडी मागत आहेत आणि त्यांना कॅबने जायला सांगत आहेत?
राजू तिच्या मागे रडत आहे याकडेही तिने लक्ष दिले नाही. तिने राजूला फटकारले आणि तिच्या खोलीत गेली. अनिता ज्या पद्धतीने तावातावाने खोलीत गेली होती त्यावरून संजयला समजले होते की रागावली आहे आणि आता त्याची काही खैर नाही. तो तिच्या मागे खोलीत गेला आणि त्याने गॅसवर ठेवलेले दूध उकळत होते. खोलीत गेल्यावर अनिता म्हणाली, हा तर निर्लज्जपणाचा कळस आहे. 2 दिवस ह्या घरात काय राहिले तर त्यांना हे घर स्वतःचेच वाटत आहे. संजय मामांची तुमच्याकडे गाडी मागण्याची हिंमत कशी झाली, तेही आईला फिरायला घेऊन जाण्यासाठी. म्हातारपणी तुमच्या आईचे शौक काही संपत नाहीत, हेच खरे आहे. दिवसेंदिवस तुमची आई अधिक तरुण होत चालली आहे असे दिसते. संजयला पाहून अनिता बडबड करायला लागली. मग संजय म्हणाला, अनिता तुला माहीत नाही की आमची आत्या खूप हुशार आहे आणि मामा देखील तिचीच बोली बोलतात. कधी कधी मला असे वाटते की त्यांना आपला संशय येऊ लागला आहे का. जर त्यांना आपल्यावर संशय आला तर आपण ह्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही आणि आई जिवंत असेपर्यंत आपल्याला तिची मालमत्ता मिळणार नाही. म्हणून अनिता तू गप्प राहा. हे ऐकून अनिता चिडून म्हणाली, जरा विचार करा संजय, जर तुमच्या आईला रोज रोज असेच चविष्ट जेवण खाण्याची सवय लागली तर उद्या जेव्हा तुमचे आत्या आणि मामा निघून जातील तेव्हा आईची अशीच अपेक्षा असेल की आपण त्यांना दररोज असेच चविष्ट जेवण देत राहू. तिचे बोलणे ऐकून संजय चिडून म्हणाला, अगं तू सोड ना हे खाण्यापिण्याचे. आता तर आपल्याला याकडे लक्ष दिले पाहिजे की आपण आईकडून ज्या सह्या घेतल्या आहेत ती सर्व कागदपत्र सांभाळून ठेवली पाहिजेत आणि हा प्रयत्न केला पाहिजे आत्या आणि मामा खुश राहतील, जेणेकरून असे कोणतेही संकट येऊ नये. अनिता अजूनही संजयच्या बोलण्याशी सहमत नव्हती. तिच्या डोक्यामध्ये कोणास ठाऊक काय चालू होते. ती रागाने म्हणाली, मला एक कळत नाही संजय, तुम्ही एवढे का घाबरता. जर घर आपल्या नावावर झाले आहे, आईचे दागिने सुद्धा आपल्याकडे आहेत, मग तुम्हाला भीती कशाची आहे. संजय म्हणाला, अनिता उगाच काही बोलू नको. अगं मला कसली भीती नाही. अनिता म्हणाली, तुम्हाला कसलीच भीती नाही ना. मग ह्या वेळेस तुमचे आत्या आणि मामा जर म्हणाले की आपण आईची काळजी घेत नाही तर तुम्ही त्यांना म्हणा, आईची एवढीच काळजी वाटते तर सोबत घेऊन जा. संजय म्हणाला, अनिता तू शुद्धीत तर आहेस ना, हे तू काय बोलत आहेस. अनिता मोठ्या आवाजात म्हणाली, हो मी पूर्णपणे शुद्धीत आहे, मी तुमच्यासारखी मूर्ख नाही. राजू तिथेच शांत बसला होता. त्याला खूप भूक लागली होती, त्यामुळे आता तो मोठमोठ्याने रडू लागला आणि याचा अनिताला खूप राग आला. त्यामुळे तिने रागाने राजूला चापट दिली. संजयने राजूला उचलून छातीशी लावले. त्याला काहीही समजत नव्हते की अनिताला कसे समजवायचे. इतक्यात बाहेरून आत्याच्या बोलण्याचा आवाज आला, वहिनी आज तू चहा बनव ना, तुझ्या हातचा चहा प्यावासा वाटतोय. हे ऐकताच अनिता भडकली आणि संजयला म्हणाली, मी म्हणते तुमची आत्या आपल्या घरात भांडण लावायला आली आहे का. यांचे शौक तर संपतच नाहीत. कधी बाहेर फिरायला जायचे म्हणते, कधी पराठे बनवायला सांगते तर कधी चहा बनवायला सांगते. ही बाई तर आईंना पूर्णपणे बिघडवणार आहे असे वाटते. अनिता रागाने बोलत होती तेव्हा संजय तिला समजावत म्हणाला, जरा हळू बोल, नाहीतर ते सर्वजण तुझे बोलणे ऐकतील. ती म्हणाली, तुम्हाला घाबरायचे असेल तर घाबरत बसा, पण मी कोणालाही घाबरून राहणार नाही. अगदी बरोबर बोलत आहेस सुनबाई, तू तर तुझ्या सासूला घाबरवून ठेवले आहे ना. त्यांच्या खोलीत प्रवेश करत सुमित्रा आत्या म्हणाली. तेव्हा अचानक सरड्यासारखा रंग बदलत अनिता म्हणाली, आत्या मी तर यांना वेगळ्याच गोष्टीबद्दल बोलत होते. तुम्ही मला चुकीचे समजत आहात. आई का घाबरतील आणि मी त्यांना का घाबरवू. उलट मी तर त्यांची खूप इज्जत करते. सुनेचे बोलणे ऐकून बाहेरून आत येणाऱ्या शारदाताईंमध्ये कोणास ठाऊक आज कशी हिंमत आली होती. सुमित्राताई आणि वामनराव यांची सोबत मिळाल्याने त्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला होता. त्यामुळे त्या कठोर शब्दात म्हणाल्या, भास्कर सुनबाई, खोटारडेपणाने देखावा करण्याची देखील हे एक हद्द असते. मी काहीच बोलत नाही म्हणून तुझी हिंमत वाढत चालली आहे, पण लक्षात ठेव, ज्या घराबद्दल तू अभिमान बाळगतेस त्याचे मृत्यूपत्र मी बनवले आहे आणि मृत्यूपत्रानुसार घर संजय आणि तुला दिले जाणार आहे. त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव की मी जिवंत असताना कधीही मृत्यूपत्र बदलू शकते. हे ऐकताच संपूर्ण घरात शांतता पसरली. फक्त लहानग्या राजूच्या रडण्याचा आवाज घुमत होता आणि त्याने आजी आजी म्हणत धावत शारदाताईंच्या जवळ आला. शारदाताईंनी खूप प्रेमाने त्याला उचलून घेतले आणि अनिताला म्हणाल्या, मी माझ्या नातवाला बाहेर घेऊन चालले आहे. तुम्ही सर्वजण बैठकीच्या खोलीत या, मी चहा बनवणार आहे. मला माझ्या हातचा चहा पिऊन बरेच दिवस झाले. आज शारदाताईंच्या आवाजात दृढता होती. त्यांच्या वागण्यातून एक आत्मविश्वास झळकत होता. काही वेळाने संजय आणि अनिता बाहेर आले तेव्हा शारदाताईंनी
खूप प्रेमाने त्यांच्या हातात चहाचा कप दिला. त्यांच्या चेहऱ्यावर काही वेळापूर्वी झालेल्या कठोरपणाचा आणि वादाचा कोणताही लवलेश नव्हता आणि कदाचित त्यांच्या प्रेमाची जाणीव झाल्यामुळे अनिता हिंमत एकवटून म्हणाली, आई मला माफ करा, आमच्याकडून चूक झाली. संजय आणि अनिताला वाटले होते की शारदाताई सर्व काही विसरून त्यांना माफ करतील आणि त्यांना मिठी मारतील, पण यावेळी शारदाताई केवळ एक आई नव्हत्या तर त्यासोबतच स्वतःचा हक्क आणि अधिकारासाठी जागृत झालेल्या एक महिला देखील होत्या. त्यामुळे त्या हळू आवाजात म्हणाल्या, तुम्हा दोघांकडून चूक तर झाली आहे आणि मी अशी आशा करते की यापुढे तुमच्याकडून अशी चूक होता कामा नये. पण तरीही मी आता मृत्यूपत्र बदलणार आहे. मी जिवंत असेपर्यंत हे घर फक्त आणि फक्त माझ्याच नावावर असेल आणि जर तुम्ही मला वाईट वागणूक दिली तर मी एखाद्या ट्रस्ट किंवा अनाथालयाच्या नावे करेन. पण तुम्ही असे समजू नका, संजय माझा मुलगा आहे म्हणून हे घर बाय डिफॉल्ट त्याच्या नावावर होईल. कायद्यात ही तरतूद आहे. मला वाटले तर मी हे घर कोणाच्याही नावे करू शकते, त्यामुळे हे ग्राह्य धरून चालू नका. या घरावर तुमचा किती अधिकार आहे हे तुम्हा दोघांच्या वागणुकीवर निर्भर असेल. लक्षात ठेवा, हे घर माझे आहे आणि जर तुम्ही इथे माझा अपमान केला तर तुम्ही माझ्या घरातून जाऊ शकता. शारदाताई हे सर्व कसलीही भीती न बाळगता बोलत होत्या. याचे संजय आणि अनिताला खूप आश्चर्य वाटत होते. तसेही संजयने वडील जिवंत असताना आपल्या आईचा दृढनिश्चय पाहिला होता, तसेच तिचे धाडसी रूप आणि आत्मविश्वासही पाहिला होता आणि वडील गेल्यानंतर आईला तुटताना देखील पाहिले होते. पण अनितासाठी सासूचे हे नवे रूप होते. पण तिला हे सासूचे नवे रूप सहन होत नव्हते. पण अनिता आणि संजय यांना समजले होते की जर आता ते त्यांच्या आईशी वाईट वागले तर त्यांच्यासोबतही खूप वाईट घडू शकते. अनिता अजूनही संजयला हेच बोलत होती की आईला ही सगळी शिकवणी आत्या आणि मामांनी दिली आहे, नाहीतर आपली आई खूप साधी भोळी आहे. संजयला आत्मग्लानी होत होती आणि आता अनिताचे बोलणे ऐकून त्याला राग आला. त्यामुळे तो म्हणाला, अनिता बास कर. आता तू असे काहीही करणार नाहीस ज्याने आईला त्रास होईल, ज्याने ती नाराज होईल. लक्षात ठेव, ती आपल्याला घराबाहेर काढू शकते आणि आता मलाही जाणीव झाली आहे की मी माझ्या आईसोबत बरेच चुकीचे वागलो. जरा विचार कर, उद्या राजू मोठा झाल्यावर तो आपल्यासोबत असे वागला तर आपल्याला कसे वाटेल. पण आता अनिता फक्त हा विचार करत होती की जर सासूने त्यांना घराबाहेर काढले तर त्यांचे जगणे मुश्किल होईल. दुसऱ्या दिवशी शारदाताई, सुमित्राताई आणि वामनराव जेव्हा फिरायला गेले तेव्हा शारदाताई म्हणाल्या, खरे सांगू का ताई, काल संजय आणि अनिताला बोलताना मला थोडीशी भीतीच वाटत होती, पण तुम्ही दोघांनी मला इतकी साथ दिली, मला सर्व काही व्यवस्थित समजावले की मी त्या दोघांना कठोर शब्दात बोलू शकले. तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, भास्कर वहिनी, आता अशीच खमकी राहा, पण लक्षात ठेव अजूनही ते दोघे पूर्णपणे बदलले नाहीत, पण कोणास ठाऊक भविष्यात बदलतील. पण आता तू त्यांच्यात झालेला जो बदल पाहत आहेस तो फक्त आपल्या भल्याचा विचार करून झालेला आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, तुझ्यासोबत काही चुकीचे किंवा तुझ्यावर कोणताही अन्याय होऊ नये. बाकी आम्ही तर नेहमी तुझ्यासोबत आहोतच. वामनराव म्हणाले, आणि हो ताई, आमच्याशिवाय तुमच्यासोबत कायदासुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांचे बोलणे ऐकून शारदाताई मंद हसल्या. घरी आल्यानंतर काही वेळाने सुमित्राताई आणि वामनराव आपल्या घरी निघून गेले. त्या दिवसानंतर डायनिंग टेबलवर शारदाताईंसाठी देखील जेवणाचे ताट वाढून ठेवलेले असायचे. त्यांच्या ताटात तेच पदार्थ असायचे जे इतरांच्या ताटात असायचे. आज आपल्या विजयावर शारदाताई खूप खुश होत्या आणि मनातल्या मनात विचार करत होत्या की आता स्वतःसोबत अन्याय किंवा भेदभाव होऊ देणार नाही. आणि त्यासोबतच त्या सुमित्राताई आणि वामनरावांचे देखील आभार मानत होत्या, कारण आज जर ते दोघे त्यांच्यासोबत नसते तर शारदाताई एकट्या आपला हक्क मिळवण्यासाठी हिंमत करू शकल्या नसत्या, कारण त्यांना ठाऊकच नव्हते की मृत्यूपत्र कधीही बदलता येऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, नेहमी आपल्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी जागरूक असले पाहिजे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.